कॅप्टन खरात याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ज्या मिरगावमधून त्याचा आश्रम आहे, सिन्नरच्या जवळ असलेलं ते मिरगाव आणि मिरगाव जवळ असलेलं हे गाव, ज्या गावात कॅप्टन खरात याचा आश्रम देखील आहे, त्याचा फार्म हाऊस देखील आहे, या गावातल्या लोकांना देखील त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होता। अशा स्वरूपाच्या तक्रारी गावातल्या अनेक लोकांनी केल्या। मात्र राजकीय लोकांशी असलेले हितसंबंध, नेत्यांशी असलेले संबंध या सगळ्या जोरावर त्यांनी गावातील अनेक लोकांना त्रास दिला। यामध्ये काही लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले, काही लोकांना रस्त्यांवरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले। सामान्य लोकांना, या गावातल्या नागरिकांना देखील त्याने मोठ्या प्रमाणात त्रास दिल्याच्या तक्रारी आता गावकरी पुढे येऊन करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत या गावचे मिरगावचे सरपंच आहे। सरपंच, नेमकं काय या बाबाचं इथे प्रश्न होतं आणि त्याचा या गावाशी काय नेमका संबंध आहे? त्यांचा काही संबंध नव्हता गावचा, कारण त्यांनी ते प्रॉपर मिरगावचे नव्हतेच, ते कांडळवाडीचे होते। त्यांनी इथं जमीन घेतल्यानंतर ईशानेश्वर महादेव मंदिर बांधलेलं आहे आणि गावचा संबंध बघितलं तर ज्यावेळेस शिवरात्र, श्रावण, गुरुपौर्णिमा असे जर कार्यक्रम जर असले त्यावेळेस नागरिक दर्शनाला जात होते। काय नागरिकांना, आजूबाजूच्या लोकांना त्यांचा काही त्रास होता का? त्रास विषय कसा आहे माहिती आहे का, त्यांचा आपला एवढा संपर्कच नव्हता, त्याच्यामुळं तुमची आता ग्रामस्थांची भूमिका काय आहे? सरपंच म्हणून तुमच्या गावाची याबाबत काय भूमिका? आज तुम्ही ग्रामसभा घेणार होती अशी चर्चा होती, ती रद्द झाली का? पुढे काय नेमका? ग्रामसभेची चर्चा नव्हती, ग्रामसभा घेऊ आम्ही, तो निर्णय घेऊ आणि जे ईशानेश्वरचं जे मंदिर आहे ना, ती मिरगावच्या आमच्या हद्दीत ताब्यात घेऊ। मागणी काय असणार तुमची ग्रामसभेची नेमकी? तर आम्ही ग्रामसभा एक दोन दिवसात ग्रामसभा लावू आणि पूर्ण गावकऱ्यांचं ज्या प्रत्येकाचं मत व्यक्त करू आणि त्याच्यावर निर्णय घेऊ। काय मागणी प्रामुख्यानं काय असणार आहे या सगळ्यामध्ये? गावबंदीची असणार आहे, त्या ठिकाणी कारवाईची असणार आहे, नेमकी काय मागणी तुमची या ग्रामसभेत? हे शिक्षा तर झालीच पाहिजे, कारण हे कृत्य आमच्या गावात हे पहिल्यांदाच घडलेलं आहे असं। आणि ज्यावेळेस बघितले पूर्ण संतापाची लाट मिरगावमध्ये झाली। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहे, काय भूमिका आहे तुमच्या गावकऱ्यांची, काय याबाबत मत आहे? झालेल्या प्रकाराबाबत म्हणजे खूप निंदनीय प्रकार आहे की ज्या व्यक्तीला लोक देव मानत होते, अक्षरच गाव नाही पण बाहेरचे महाराष्ट्र राज्याचे लोक भरपूर येत होते, चाकणकर असू, विखे पाटील असू, एकनाथ शिंदे साहेब असू, जर तेच लोक जर त्यांना देव मानते तर गावालाही पण भरोसा होता का हा माणूस खरोखर देव माणूस आहे। त्या माणसानं असं करायला नव्हतं पाहिजे, जे झालं ते चुकीचं आहे। त्यांना त्या प्रकाराबद्दल म्हणजे गावात विरोध राहीनच, पण त्या व्यक्तीवर ना खूप कठोरात कठोर शासन त्या व्यक्तीला झालं पाहिजे अशी गावकऱ्यांचंही म्हणणं आहे। आणि राहिला प्रश्न मंदिराचा, तर अशा व्यक्तीला मंदिरात म्हणजे प्रवेश हा दिलाच नाही पाहिजे, कारण ते गावच्या जर हद्दीत असेल तर गावकऱ्यांनी, आता सरपंचांनी सांगितलं का बाबा आम्ही एक दोन दिवसात लावू, लोकांचंही म्हणणं आहे का ग्रामसभा ज्यावेळेस लावू त्यावेळेस तेच म्हणणं राहील की बुवा एक जे मंदिर आहे हे ट्रस्ट हे गावच्या हद्दीत असल्या कारणाने गावाच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि त्याची व्यवस्था ती आमचे एक दोन दिवसात केली जाईल म्हणजे गावच्या वतीने। आणि त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे, गावच्याही सर्वांचंच मत आहे तसं। आणि या व्यक्तीनं असं करायला नव्हतं पाहिजे, हे एकदम चुकीचा प्रकार आहे। आपण बघतोय आपल्यासोबत आणखी काही ज्येष्ठ लोक आहेत। दादा, थोडं पुढे या। काय आता तुमच्या गावकऱ्यांचं याबाबत काय म्हणणं आहे? ज्या बाबाचं जे प्रकरण आपण पाहतोय, व्हिडिओ बघतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मिरगावचं नाव जे आहे ते आता केंद्रभागी आले एकूणच सगळ्या प्रक्रियेमध्ये, गावाचं नाव बदनाम झालं असं वाटतंय का? हो, त्याच्यामुळे आमच्या गावाची संपूर्ण बदनामी झाली। आमच्या गावाला आमचे पाहुणे रावळे आम्हाला फोन करतात का तुमच्या गावात हे काय झालं बुवा, असं झालं। आता काय सांगणार त्यांना आम्ही, पण ह्या माणसाने हे असे कृत्य केले का त्याच्यामुळे आम्हाला गावाला खाली पाहायचं काम झालं। आम्हाला सगळ्या लोकांना त्रास होऊ राहिला आणि त्यांनी गावामध्ये त्या अशी दहशत निर्माण केली का त्याच्या विरुद्ध कोणी बोलूच शकत नाही। एकतर काय करा दहशतमध्ये काय करायचं? दहशत म्हणजे आमच्या गावातून बरेचसे लोकांना खोटे केसेस केला। आमच्या गावातली काही दोन चार मुलं होती आमच्या हिंगेचे माणूस, त्यांना जेलमध्ये टाकलं, त्यांना खोटे केसेस करून। काय आता त्याला माहिती, सगळ्या लोकांवर दबाव आणला त्याने, एक प्रकारची दहशत निर्माण केली गावामध्ये। खुद्द म्हणजे आमच्या वस्तीवर आम्हाला यायला जायला पुढचा जो रस्ता होता आमच्या वडलोपारचा रस्ता होता शेत जमिनीमधला, ती जमीन त्यांनी विकत घेतल्यानंतर परत आम्हाला एक 10 ते 12 वर्ष त्या रस्त्याने जाऊ दिलं आणि आत्ता 2 वर्षापूर्वी आमचा रस्ता त्यांनी त्या मंदिराला नदीमध्ये कंपाऊंड करून बंद केला।
त्याच्यानंतर तुम्ही तक्रार नाही केली. त्याच्याने तक्रार केली, त्याला आम्ही म्हणलो, पण त्यांनी डायरेक्ट सांगितलं का ही जमीन माझी आहे, मी तुम्हाला रस्ता देऊ शकत नाही. मग आता काय बोलणार त्याला? आता तो पडला मोठा माणूस, आम्हाला वर जाता येईना, कुठं जाता येईना, त्याचे सगळे वर हात आहे, आम्ही काय करणार? कोणाच्या माध्यमातून दबाव टाकायचा तो? पोलिसांच्या, नेत्यांच्या, काय? हे पोलिसांच्या माध्यमातून त्याच्या माध्यम तुम्ही आमचं काही करू शकत नाही बा. असं आता आपण गरीब माणसं आहे, काय सर्वसामान्य माणसं काय करणार त्याच्या विरुद्ध? मग आम्ही तो विषय सोडून दिला. त्याच्यासाठी आम्ही ती आमची रानात वस्ती सोडून आम्ही गावात राहायला आलो. तुम्ही तो पुरावा पहा कशी गावात वस्ती आपली इथे गावात शेड घातलं, तिथं राहतो. आमची तिथं दोन तीन लाखाची वस्ती बांधलेली आहे. वस्ती सोडून गावात यावं लागलं. त्याच्यामुळे त्याने आमचा डायरेक्ट रस्ताच बंद केला त्याने, आमचा जाऊ दिलं नाही. ते आजही त्यांनी तिकडून जे मंदिराकडे दर्शनाला जाणार येणार लोक होते ना, त्यांना पण जाऊ देत नाही. किती लोकांची वस्ती उठवली त्यांनी? किती म्हणजे आम्ही एकटंच आलो. आम्ही मग तिथं आमचे 4-5 लोक वस्तीवाले ते राहतात, पण ते बी असंच इकून जाय तिकून जाय परत नदीला पाणी आलं, बांधारा भरला म्हणजे अडचण, पाण्यातून येता येत नाही, आणि तो तर तिकडे निघून देत नाही. काय त्रास होते बाबाचा? काय त्रास होते? बाबाचा तारस हाच ना, वशीला हाच तारस त्याच्यावाला. आता यांची जमीन आहे का, तुम्ही तिथं चाला पाहिला म्हणजे एकदम ठाकर कोळ्याच्या लोकांनी पाटलायचं काम केलं त्यानं. राहायचं तुम्ही तिथं तेवढं घेतलंच पाहिजे. या मीडियामध्ये दाखवलं पाहिजे बो, याच्या दहशतीमुळं कुठं निघून यावं लागलं, रस्ता नाही भेटला तेव्हा यांचं आहे का ते फुटून सोडावं लागलं. गाव सोडलंच ना, मग चाला तुम्ही पाहिला. गाव सोडून वस्तीत जावं लागलं. यांना अशा स्वरूपाचा त्रास आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये गावाने आता काय निर्णय घेतला पाहिजे? ग्रामसभा बोलवण्याचा तुमचा विचार आहे, काय निर्णय घेण्याच्या तयारीत आहे? गावाने आता एकच निर्णय घेतला पाहिजे, सगळ्या गावाने एकत्र येऊन आणि हे जे आहे ते मंदिर गावच्या ताब्यात घेतलं पाहिजेत, आणि इथून याला कायमस्वरूपी जे काय असेल ती जमीन बिमीन सरकारनं ती ताब्यात घेतली पाहिजेत, आणि इथून कायम स्वरूपी याला हे केलं पाहिजे, एकदम गावबंदी केली पाहिजेत. या इकडे या. पुढे या. काय काय नेमका त्रास होता आणि आता तुमची काय मागणी असणार आहे ग्रामसभेची? अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल झाले त्याच्या स्वरूपात. अनेक प्रकारचे विचित्र प्रकार इथं घडत होता, आणि भरपूर प्रमाणात क्षेत्र खरेदी केलं आहे ना, याचा काही हिशोब वगैरे सरकारने पाहिलं पाहिजे. आणि हे जे खोटे गुन्हे वगैरे दाखल केले याची जी दहशत आहे ती आता संपुष्टात आलेलीच आहे, परंतु राहिलेल्या त्या पूर्ण चौकशी होऊन याला फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेसारखी शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरामध्ये असा बुवा बाबा तयार होण्यास त्याला थोडंसं बंदी बसल. अशा स्वरूपाचा त्याचा जो एकदम सेक्स रॅकेट विचित्र प्रकार हा जो चालू होता शिवनिका संस्थांमार्फत, आणि त्याचं जे नाशिकला ऑफिस होतं इथं ते सिलेक्शन केलं जायचं जवळजवळ असं म्हणायला हरकत नाही, आणि त्याचा वापर नाशिकला केला जायचा. आता हे सर्व महाराष्ट्राच्या भारताच्या जनतेसमोर आलेलंच आहे. या बाबाला कुठल्याही प्रकारचा कोणताही राजाश्रय मिळाला नाही पाहिजे. आता आजपर्यंत राजाश्रय मिळत आला ना. राजाश्रय मिळत आला म्हणूनच ही गोष्ट इथपर्यंत आली. सर्व ग्रामस्थांना दाबून ठेवण्यात आलं होतं, आणि जे ग्रामस्थ म्हणजे माझे वडील जे सदस्य झाले होते, जे थोडासा आवाज उठवण्याच्या मार्गात होते, आणि याच्या थ्रू 253 त्यांच्यावर दाखल करून 1.5 वर्षात त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आणावा लागला. चांगले माणसं ग्रामपंचायतमध्ये यांनी कोणी ठेवले नाही, जे त्याच्या ऐकतील किंवा जे त्याच्या थ्रू काम करतील अशाच माणसांची या मिरगावमध्ये चलती ठेवली. सर्व त्याचं जे ट्रस्ट PA वगैरे या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून मिरगावच्या ग्रामस्थांना न्याय मिळेल. ग्रामपंचायतीवर ग्रामसभेवर बी दबाव होता का? हो, पूर्ण 100% जे ते सदस्य त्याच्या अंडरचे तेच फक्त ठेवले जायचे, बाकीचे काढून टाकले. त्यांच्यावर काहीतरी काहीतरी खोटे नाटे आरोप करायचे आणि त्यांचं निलंबन करायचं. आज त्यामुळे पूर्ण गावचा विकास थांबलेला आहे. बघा ना तुम्ही, आता तुम्ही आले असेल, ते रस्ते बघितले असेल, पूर्ण गावाचा बाकीचे गावाचा विकास पहा, मिरगावचा विकास पहा, पूर्ण ह्या गोष्टीमुळे. आणि प्रत्येक जनता ही दबावाखाली होती का उद्या जर आपल्यावर एखादी केसेस टाकली तर आता इथं सगळा जो शेतकरी वर्ग आहे, सर्वसाधारण वर्ग आहे, आणि हा प्रत्येक आपला कामधंदा सोडून कुठं भानगडीत पडता, या दृष्टीने जो तो जे त्याचं काम बघायचा, आणि ह्या दबावाखालीच होता. किती लोकसंख्येचं गाव आहे? 2000 साधारण 2-2.5 मतदान 2000 आहे. आपण बघतोय हे मिरगाव आहे, जिथे कॅप्टन खरात अर्थात ह्या गावापासून काही अंतरावर त्याचा आश्रम आहे. आपल्यासोबत आणखी काही लोक आहे. काय वाटतं तुम्हाला या सगळ्यामध्ये काय कारवाई झाली पाहिजे? आता त्यांनी एक अतिशय गलिच्छ प्रकार या ठिकाणी केलेला आहे, त्यामुळे आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ एकदम संतप्त झालेले आहे. त्यामुळे आमच्या गावातील ग्रामस्थांना हा न्याय पण भेटला पाहिजे असं आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. ग्रामसभेत काय मागणी करणार तुम्ही आता? आता आम्ही ग्रामसभा लावू, त्यानंतर सर्व गावातील ग्रामस्थांची जी इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करू बुवा. असं त्यांची जी इच्छा आहे की ते मंदिर
आपल्या ग्रामपंचायतच्या ताब्यात घ्यायचं आणि त्याची व्यवस्थित म्हणजे विटंबना होणार नाही अशी दररोज ग्रामस्थ पूजा करतील त्या मंदिराच्या. असं मला काय वाटतं, काय केलं पाहिजे? जे ईशान्येश्वर म्हणजे जे प्रख्यात झालंय आपल्या देशातून कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत तिथं, आणि त्या मंदिराची विटंबना झाली. ती विटंबना जर आपल्याला थांबवायची आहे आणि ती मंदिर शुद्ध करून तिथं दररोजची पूजा आरती होती ती बंद झालेली आहे. आणि शंकर भगवानाची अशी विटंबना न होता ती गावाच्या ताब्यात आणखी काय मागणी तुमच्या आता याच्यात? आता आमची एकच मागणी राहणार आहे की इथलं जेवढी असेल जे काय आहे ते सरकारनं जे ताब्यात घेऊन आणि हे आमच्या गावच्या ताब्यात दिलेलं पाहिजे. ते मंदिर असेल जे काय असेल ते सर्व गावच्या ताब्यात दिलेलं पाहिजे. सरकार जमा करून सरकार जमा करून ते पूर्ण मिरगावच्या ताब्यात दिलेलं पाहिजे. सरकारकडे किंवा सरकारने ते मंदिर स्वतःकडे घेऊन त्याची पूजा अर्चेची व्यवस्था केली पाहिजे किंवा ग्रामस्थांच्या ताब्यात देऊन आमचे मिरगाव ग्रामस्थ त्या मंदिराची पूजा वगैरे करण्यास सक्षम आहे. त्याचं शुद्धीकरण वगैरे करून सर्व आम्हाला फक्त त्याच्या मंदिराचं पावित्र्य जपायचं आहे. त्याच्या कोणत्याही प्रॉपर्टीचं किंवा त्याच्या जमिनीचं मिरगाव ग्रामस्थ ते सरकार जमा करून घ्या. त्याचे तो अधिकार गव्हर्नमेंटचा आहे. त्याच्याबद्दल आमच्या ग्रामस्थांना कोणताही हस्तक्षेप करायचा नाही. पण मंदिराचं पावित्र्य जपण्यासाठी आमचे ग्रामस्थ सक्षम आहे. आपण बघतोय हे सगळे मिरगावमधले ग्रामस्थ आहे, नागरिक आहे. या गावातल्या अनेक लोकांना या कॅप्टन खरातचा मोठ्या प्रमाणात त्रास होता. अनेक लोकांवरती त्याने खोटे गुन्हे दाखल केले, कुणाचा रस्ता बंद केला, कुणाचे विजेचे खांब त्याने बाजूला सरकवले. आणि हे सगळा अन्याय करत असताना त्या लोकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांवर राजकीय दबावाच्या माध्यमातून, प्रशासकीय दबावाच्या माध्यमातून या कॅप्टन खरात यांनी यातल्या अनेक लोकांवरती गुन्हे दाखल केले. त्यामुळे त्याच्या विरोधात कुणीही आवाज उठवत नव्हतं, त्यांच्यावरती दबाव टाकला जात होता, अशा प्रकारची भावना आहे. इतकंच नाही तर या ग्रामपंचायतीवर देखील जे सदस्य त्याच्या या कारभाराविरोधात आवाज उठवत होते त्या सदस्यांना देखील इतर लोकांना अविश्वास आणायला लावणं, त्याच्या विरोधात चौकशा लावणं, अशा स्वरूपाचं काम त्याने केलं. एकूणच जर आपण बघितलं तर कॅप्टन खरात याची दहशत आजपर्यंत हे प्रकरण बाहेर का आलं नाही असा जो प्रश्न विचारला जातोय त्याचं कारणच असं आहे की कॅप्टन खरातवरती मोठ्या प्रमाणात राजकीय वरदहस्त होता, अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वरदहस्त होता आणि त्यामुळे आजवर त्याचं हे सगळं बस्तान जे आहे ते वाढत गेलं आणि त्यातून ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत तो करत गेला. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये अर्थात कॅप्टन खरातचे हे जे काही दुष्कर्म समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला मिळालेला राजकीय नेत्यांकडून आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून राजाश्रय, आणि या सगळ्याच्या जोरावर त्यांनी सामान्यांचा या ठिकाणी त्यांना देखील त्रास देण्याचा प्रयत्न केला अशी भावना या गावकऱ्यांची आहे. आणि त्यामुळे त्यांनी मागणी केली की ग्रामसभा घेऊन आम्ही ते मंदिर गावाच्या ताब्यात घेऊन त्याची आम्ही पूजा करू आणि उर्वरित त्याचं या भागामध्ये जे काही प्रस्थ आहे, ज्या काही जमिनी आहे त्या सरकारनं तातडीनं सरकार जमा कराव्या, जेणेकरून आमच्या गावावरचा जो डाग आहे तो आम्हाला पुसता येईल, अशा प्रकारची भावना या सगळ्या भागातल्या नागरिकांच्या आहे. त्यामुळे या सगळ्याबाबत आता काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, मिरगाव, सिन्नर.